आता एक होऊन इलेक्शन होऊ देऊ नये. आम्हाला त्याने फसवलं ना, आम्ही त्याला फसवणार बाहेर आहे. आणि मला आमदार बी नको खासदार बी नको. सरकारने आम्हाला फसवलं ना, आम्ही त्याला मतदान करणार नाही. सरकारने आतापर्यंत बनवाबनवी केली बोगस आहे, फालतू आरक्षण दिलेलं आहे. म्हणून या सरकारचा जाहीर निषेध. हा कायदा गरजवंत मराठ्याचा नाहीच आहे. हा फक्त श्रीमंत मराठ्यासाठी कायदा केलेला त्यांनी. हा म्हणजे फसवण्याचा प्रयत्न केला. आपल्या दारात त्यांना येऊन द्यायचं नाही. मराठ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण फूट पडत नाही. सगळ्या स्वराचा विषय नाही काढला नाही काल त्यांनी. हा म्हणजे फसवण्याचा प्रयत्न केला ना. या अगोदर सुद्धा हे वाढीव आरक्षण दिलं. इलेक्शन पर्यंत तेवढ्या गोष्टी ते पूर्ण या अगोदर सुद्धा झाल्याच्या नंतर त्यांचं वापस येऊन जाईल. हा कायदा गरजवंत मराठ्याचा नाहीच आहे. हा फक्त श्रीमंत मराठ्यासाठी कायदा केलेला त्यांनी. आणि त्या 4-2 लोकांचं ऐकून त्या सरकारने गरजवंत मराठ्याची फसवणूक केलेली आहे. म्हणून ह्या सरकारचा जाहीर निषेध. गांडू आमदारांनी काहीच केलं नाही ना. एकही मराठा आमदार याच्याविषयी काही विषय काढायला नाही त्यांनी. आणि हे आरक्षण दिलेलं हे बोगस आहे, फालतू आरक्षण दिलेलं आहे. हे मराठा जातीला धरून चालणार नाही. सांगितले आपण टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार, शांततेत करणार. त्यांनी टप्पे पाडून दिले. रस्ता रोको करायचा शांततेने, आपल्या आपल्या गावात रस्ता रोको करायचा 10:30 ते 1 वाजेपर्यंत. मुलांचाही विद्यार्थ्यांचाही तो आपल्याच जमिनीवर बांधण्यात आलेला आहे. हे आंदोलन शांततेत करण्याचं आव्हान. आणि आपल्या दारात त्यांना येऊन द्यायचं नाही, आम्हाला त्यांच्या दारात जायचं नाही. सरकार बघू आता, सरकार सकारात्मक असेल तर 2 दिवसात कळेल आम्हाला काय असेल ते. नसेल तर बघू, आमची पुढची दिशा ठरलेलीच आहे. सरकारने आतापर्यंत बनवाबनवी केली, मराठ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण फूट पडत नाही. आता समाज खूप दिवसानंतर एकत्र आलेला आहे. आणि ही आता एकत्र समाज कधीच फुटणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी प्रत्येक मराठ्याची आहे. सरकारने आम्हाला फसवलं ना, आम्ही त्याला मतदान करणार नाही. आणि मराठ्याचा आमदार बी नको, खासदार बी नको. पण हे मराठा आमदार खासदार नको. यांनी आम्हाला फक्त थळ लावलाय. आम्हाला त्याने फसवलं ना, आम्ही त्याला वाटत नाही. त्याने आपल्याला फसवलं, आपण त्याला फसवल्या बाहेर आहे. असं काय तरी तर करणार आपल्याला. आपण मतदान मराठी बांधवांनी आता एक होऊन इलेक्शन होऊ देऊ नये.